आणि ते काय हेलिकॉप्टर एकदम जबरदस्त हेलिकॉप्टर समोर जाय राहिनी खूप मोठे हेलिकॉप्टर एकदम आनंद लुटी राहत आम्हाला मित्रमंडळी. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. नमस्कार मित्रमंडळी, जय आदिवासी. आता प्रयागराजला आंघोळ वगैरे होय गई. आता आम्ही चालना वटली अयोध्या तर अयोध्या निघाय ना. तर आज ना नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला स्वागत आणि पूर्ण ब्लॉग देखा. तर आमची गाडी बी रेडी होई गई आणि आता आम्ही निघी राहणार 2 मिनटं मग. चला बरं, ओके चला आता अयोध्या निघणं वाटली. तरी मित्रमंडळी खूप वेळेनंतर आता आम्ही पोचणार. अर्धी रस्ता मोजणी वाटले अयोध्या अजून 60 किलोमीटर, कारण की खूप ट्रॉफिक होती त्यामुळे बागव नाव. तर आम्ही पूर्ण मंडळी थांबेल व्हायचं आणि आता चहा पी राहणार. तर देखा चहा स्पेशल कूलर चहा आहे, कूलर चहा. तर स्पेशल मातीना कप मग चहा. तर आता मस्त चहा पेव आणि मग जेवण बनाडोस आम्ही. तर मित्रमंडळ येऊ देखा ढाबा थांबेल व्हायचं राजेश्वरी ढाबा. आणि आता आम्हाला वर जागा दिलं मस्त. बट आता खिचडी मस्त बनाडूस वर. तर देखा मस्त आम्हाला जागा दिली खिचडी बनाडाला आणि मस्त या कांदा लसूण सोली राहणार. आता मी बी लागू मदतला आमना मस्त शेगडी वगैरे आणि मस्त गरमागरम खिचडी बनाडूस काल दी निघत. तरी आमना मटेरियल कापीस रेडी हो घ्या आणि आता तडका दे राहणार एकदम हो देखा. आणि आमनी टीम एकदम खतरनाक टीम स्वयंपाक बनाडा आणि बारा मग. काल दिनी खिचडी बी एकदम झक्कास होती, आज सुद्धी झक्कास बनीन. गावठी तांदूळ आपला स्पेशल आणि अशी आमने एकदम छोटे अंडीले 5 किलोनी. तरी आता आमना तांदूळ बी वगैरे घ्यात एकदम रेडी. आता फक्त 15 मिनटं मग खिचडी तयार. तरी चला मित्रमंडळी आता आमची खिचडी तयार होई गई आणि आता आम्ही जेवणला बस. तरी आता बुऱ्या खिचडी वाढायला मस्त गरमागरम आहे देखा. आणि आता आम्ही मस्त जेवायला बसूस, पोटभर खाई लेऊ मस्तपैकी आणि मग आराम झोपू. आज काय परवास नाही आमना. तर आमनी बठ्ठी मंडळी जेवणला बशी गई. तर चला आता तुम्ही जेवायला. तरी मित्रमंडळी आता आमना जेवण वगैरे होई घ्या आणि आता आहे हॉटेल. तर आता 8च थांबी जायचं मुक्काम आणि अटली जाऊच सकाळला. अटली 1-1.5 तास लागेन. गुड मॉर्निंग मित्रमंडळी. तर आज आम्ही मुक्काम थांबेल होता ह्या हॉटेलला आणि अटली आता अयोध्या 60 किलोमीटर अंतर. तर आमना मित्रमंडळी अजूनसुद्धा झोपेलच जात. कवा उठतीन कवा पुढं नंबर लागेन काय माहिती. चला बरं त्या सर उठाडू. या देख अजून पडेल कधी जाऊस बापू बड्या गाड्या निघ्यात. ट्रॉफिक कमी होई घे ना आता. तर मित्रमंडळी येऊ देखा आम्हाला हॉटेलला रूम भेटणार एकदम हायफाय 500 रुपयावर. अवश्य हा रूम आमना या अजून गडी झोपेल होती. इथला बेकार एशी रूम होतं ते अजून सुद्धा जाग नाही. सिस्टम पार देंगे. 7 वाजे घ्यात देखा 7 वाजे घ्यात पण झोप म्हणजे उघडी नाही राहील डायरेक्ट. अवश्य एशी रूम. तर चला मित्रमंडळी आता 7:45 वाजल्यात आणि आता चहा वगैरे पिलेचं फ्रेश व्हायच्यात बठा. तर चहा पिलेचं गरमागरम आणि मग निघूस पुढं आता. तर चला बरं मित्रमंडळी चहा पिऊ. तरी मित्रमंडळी आम्हाला चहा पाणी होई घ्या आणि आता आम्ही चालणार अयोध्या. तरी मित्रमंडळी अर्धा रस्त्याला थांबणार. 9:30 वाजेलेत आता. आणि आम्ही मंदिर गाडी थांबाडली ती मस्तपैकी देखा मंदिर. आणि आम्ही जेवण वगैरे गरम करायला का आमनी रातनी खिचडी उरेल होती तर सूर्या गरम करायना. तर मस्तपैकी नाश्ता करले जा गरमागरम खिचडी. आणि इकडं आंघोळ चालू आणि फिरणार अशी देखा कितला मस्त स्टँडला येलं आणि आराम झोपणार. लॉजिंगला पैसा देवापेक्षा 1 नंबर सोय. 2-3 हजार देवापेक्षा. तरी आम्ही खिचडी आता गरम होई गई आणि आता दणकेबाज नाश्ता करूस आम्ही. चला 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 बसा. चला आता मस्तपैकी नाश्ता करले जाऊ वाव. शाबाश बेटा बहुत बढ़िया मुन्ना. आमना नाश्ता होई गया नाही भाऊ देखा नुसता खुरपी खाय राय ना. एकदम दणकेबाज. तरी आमना नाश्ता वगैरे होई गया आणि आता गदर आहात पोम देखा गदर म्हणा पोमव. आता आम्ही आंघोळ कराय ना वाट तर टाइम होई जाईन म्हणे शनी.
तर आता आम्ही बठाजण आंघोळ करले कारण की अयोध्याला घाटवर खूप वेळ लाग जाईल आणि वेळ वेस्ट जाईल त्यांनी करता. तरी मित्रमंडळी रात्री खिचडीना नाश्ता करली तर मस्तपैकी आम्ही आणि आता मॅगी बनवणार आहे ना. तर 5 मॅगी होतात तर एकदम सुपर मॅगी नाश्ता. तरी मित्रमंडळी आम्ही मॅगी वगैरे तयार होईल आणि आता मस्तपैकी नाश्ता करायचं. चला नाश्ता करलेव आणि मग निघ जाता पुढं एकदम कडक मॅगी हे देखा. चला तुम्ही बी खावाला मित्रमंडळी. तरी आम्ही मॅगी वगैरे खावाय गए. आता बोगणी कसं आहे राहिली तर बुऱ्या बोगणी कशी राहिना समझ रहे हो ना. तरी मित्रमंडळी आमना नाश्ता आंघोळ सर्व व्हायचे आणि आता आम्ही चालना उठली अयोध्या आणि दुपारना 11 वाजे घेत. चला पटकन निघ जाता. बोला श्रीरामचंद्र के. चला मित्रमंडळी आता डायरेक्ट अयोध्या आटली 50 किलोमीटर. तरी मित्रमंडळी दुपारना 12:30 वाजण्यात आणि आता पोचणार आम्ही अयोध्या श्रीरामनी नगरी मग. तर चला आता चालणार आम्ही. तरी आता आम्ही निघणार श्रीरामना दर्शन करायला. जय श्रीराम. तरी मित्रमंडळ भरपूर गर्दी एकदम ट्रॉफिक जाम होई चालली. आता पुढं पोलीस आडवात आणि डायरेक्ट आता पुढं गाड्या काही जाऊ देत नाही. पाय जावा नाटली. तरी श्रीराम जन्मभूमीवर पोची घ्यावं आणि खूप आनंद वाट आहे ना. बोला श्रीरामचंद्र के. मित्रमंडळी मला वाटत नाही होता की मला अयोध्याना इथला लवकर दर्शन होईल श्रीरामना. तर खूपच लवकर दर्शन होईल ना. खूप आनंद वाट आहे ना. आणि मंदिरनी शेजारी डायरेक्ट रेल्वे पट्टा. तर या देखा बाकी भक्त जाय राहणार दर्शन करणे. आणि वट एक मंदिर तो तंग मेन मंदिर वाटले अजून अर्धा किलोमीटर. हो देखा अरे देखा मित्रमंडळी गर्दी तर देखा कितली जबरदस्त. तरी चला मित्रमंडळी आता ज्यूस पिले मस्त थंडागार एकदम आणि मग निघूस पुढं अटली थोडंसं जाता अर्धा किलोमीटर. तरी मित्रमंडळी रस्ता मग थोडंसं थंडगार ज्यूस पिलेचं आणि मग निघतं बागा. तरी मित्रमंडळ माकड भरपूर प्रमाण मत. तरी मित्रमंडळी आता घाट पोशी घ्याव आणि आता मस्त हातपाय वगैरे धैलेचं आणि मग मंदिरमध्ये जाऊ दर्शन करायला. देखा माती एकदम चांदी निघत चमकी राहिनी. ओट वगैरे होत जर ओट बसान राहिनी तर आणि एक नाही जाई राहिनी आणि इकडे की राहिनी. खूप भारी दृश्य अठ देखाला. तरी मित्रमंडळ आता आम्ही जाजमा बसेल व्हायचं आणि आता चालणार आम्ही रामघाट. आता आटली रामघाट कितना 1 किलोमीटर ना 1 किलोमीटर तटली फिरी येऊस आणि मग दर्शनला जाऊस मंदिर मग. तर फिरी घ्या आणि आता आम्ही चालली ओट जोरदार. तरी मित्रमंडळी आम्ही ओट चालू आहे जाय आणि आता आम्ही चालणार रामघाट अटली. तरी आमना मित्रमंडळी देखा बसेलत आणि आता रामघाटला पोचू साठली. तरी देखा आंघोळ येणारी पब्लिक खूपच जोरदार. या देखा मोठमोठले ओठ दठ फिरायला. देखा ओठ पाणी फेकी राहिनी जोरदार. दयंग पुलवर रेल्वे चालणी आहे देखा मित्रमंडळी आणि खूप एन्जॉय राहिनी मस्त मजाही राहिनी. आणि येते काय हेलिकॉप्टर एकदम जबरदस्त हेलिकॉप्टर समोर जाय राहिनी. खूप मोठे हेलिकॉप्टर खतरनाक. 4000 रुपये भाडा मित्रमंडळ 4000. आणि एक वेगळाच आनंदी आहे ना. म्हणजे खूपच भारी वाट आहे ना. फ्रेश एकदम आनंद लुटी राहत आम्हाला मित्रमंडळी. आणि या घाटवर आंघोळ वगैरे करायला पब्लिक जमेल. तरी मित्रमंडळी आता रामघाटला उतरी घ्या ओठ आणि आता आटली पाय जाऊस बाग. तर चला मित्रमंडळी आता राम मंदिर मग रामललाना दर्शन करायला. आणि आटली अजून 2 किलोमीटर मंदिर राम मंदिर. मंडळ देखा विना वाजवाना कितला मोठा आहे देखा मित्रमंडळी. आणि आटली भरपूर गर्दी पुढं देखाला एकदम भीड मंडळी देखा पब्लिक एकदम जबरदस्त गर्दी लांबपर्यंत. तरी मित्रमंडळी 2-1 तास ना चालीच राहणार. आता 6 किलोमीटर होई घ्या तरी अजून मंदिर बना नाही. आता चहा बी पिले पुरा टायर घसाय घ्या डायरेक्ट. अब आहे ना लाईन पे पुरा श्याम वाट आहे ना. बिगर चप्पल ना डायरेक्ट 5-6 किलोमीटर. शांत एकदम भयंकर गर्दी डायरेक्ट.
प्रयागराज नी डाय कठही राहणार अय देखा तरी मित्रमंडळी आता पोचनाव श्रीराम मंदिर अटली आता थोडा आता गेट में एंट्री होई गई तरी मित्रमंडळी देखा सुग्रीव किल्ला अयोध्या आणि पब्लिक तरी मित्रमंडळी आता ये जाऊ आणि आता गेट गेट में एंट्री तिकडनी साइड मंदिर आहे जय श्रीराम तरी मित्रमंडळी 4 तास नंतर आता पोचनाव आम्ही राम मंदिर गर्दी कितली पब्लिक तरी 4 तास नंतर आता पोचनाव मेन गेट में जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम रामचंद्र की जय श्रीराम तरी मित्रमंडळी आमना दर्शन होई घ्या रामललाना आणि आता आम्ही बाहेर निघून आहोत तर देखा काम कितला जबरदस्त चालू अजून भरपूर काम बाकी आहे देखा इकडं सुद्धा मंदिर आहेत या तरी मित्रमंडळी आम्ही दुपारना 12 वाजे आठली निघला तर आता येता करता 5:30 होई घ्यात पार्किंगमध्ये येता करता आणि आम्ही आता व्यवस्थित रामलला दर्शन होई घ्या तर आता पुढे जाई राहणार जर तुम्हाला ब्लॉग आवडणार आहे तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता भेटू पुढला ब्लॉग मग कंटिन्यू देखता राहा तोपर्यंत ओके बाय